दिवसाला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये। खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येऊन बोलतेय, नाहीतर किती दिवसानं नुसतं मी व्हिडिओ बनवत होते आणि नंतर व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ अपलोड करत होते। पण आज मी ठरवलं की समोर बोलायला पाहिजे। मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तू पहिल्यासारखं करायला लागलीस, नुसतं म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवून किंवा व्हॉइस ओव्हर करून तू व्हिडिओ अपलोड करतेय। तर त्या कमेंटवर मी पण विचार केलं की नाही, खरंच आपण चुकीचं करतोय। जर पहिल्यासारखं आपल्याला प्रॉब्लेम आला तर इतकी मेहनत केली, इतके पुढे आपण आलोय आणि मग 1 मिनिट बोलायला आपल्याला काहीच हरकत नाहीये। आणि मला पण वाटतं की तुम्ही काही बोर होणार नाही, मी 1 मिनिटामध्ये किती काय बोलणार आहे। आणि अशी तर मी तुम्हाला माझी डेली रुटीन दाखवते, तर ते मला ते खूप आवडतं। आणि तुम्ही म्हणता ना ताई तुझा आवाज खूप गोड आहे, जरी आपण असं समोर लावून पण दिलं आणि काम पण केले ना तर ऐकायला पण छान वाटतंय। तर खरंच मनापासून धन्यवाद, तुम्हाला माझा आवाज आवडतोय। जरी माझी म्हणजे लँग्वेज मराठी नाहीये तरी पण मी प्रयत्न करत असते, मी चुकते पण भरपूर वेळेस मी बोलताना काही पण बोलून देते, तरी तुम्ही मला समजून घेतात आणि तुम्हाला माझा आवाज सुद्धा आवडतो। त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। खूप दिवसानं तुम्ही मला एकच कमेंट करत होते की ताई तुझं युट्यूबचं पेमेंट आल्यावर एक व्हिडिओ बनव, तर नक्कीच मी बनवणार आहे। माझं पेमेंट पण आलंय आणि नक्की सांगा व्हिडिओ बनवायचं का, किती आलंय, कसं आलंय, किती दिवस लागले, काय लागले, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करेल। नक्की मला कमेंट करून सांगा। तर चला आता न वेळ घालवता मी पण ब्लॉगची सुरुवात करते। संध्याकाळचे आता 7 वाजले, आता मला जेवण बनवायचे किंवा संध्याकाळची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला हा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू। तरी ती मस्त पहिले ना देवाची गाणी लावली आणि तेव्हाच माझी कामाची सुरुवात होते। आता संध्याकाळ झाली होती, इतकं काही पसारा माझ्या घरात पडलेलं होतं, हे सगळं काही मला आवरायचं होतं आणि त्याच्यानंतर जेवण बनवायचं होतं। आता स्केटिंग क्लास थोडे दिवस मी बंद केले, मी काही बाहेर जात नाही, म्हणजे एखाद्या वेळेस गेले तर जाते, नाहीतर मग बंदच ठेवलेत मी सध्या। तसं आता राजूची एक्झाम पण आहेत आणि स्केटिंग क्लासला आपण जर 5 पासून तर 8 वाजेपर्यंत बसलो तर मग तो अभ्यास अजिबात करत नाही। तिथून आल्यावर तो इतका थकून जातो, तो लगेच झोपून जातो। त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 2 महिने जर बंद केले तर काय हरकत नाही, त्याच्यानंतर आपण परत नंतर लावूया। आणि त्याचं पण तेच म्हणणं आहे, म्हणून मी सध्या आता बंद केलंय आणि घरातले कामं वगैरे असू द्या तर त्याच्यासाठी मला खूप काही वेळ भेटलाय। पहिले माझी खूप दैन व्हायची, म्हणजे 5 पासून तर 8 पर्यंत आपण तिथं बसलो तर घरातले कामं तसलेच राहून जातात आणि लक्ष पण देणं होत नाही। घाईघाईत कामं करतो आपण, हे करायचं ते करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, हे असं चालू असतं। पण तसलं काही नसलं ना तर आपण घरातली कामं एकदम असं नीवनेटकं करत असतो। तर माझं तर तसंच आहे, मी खूप मन लावून कामं करते। नाहीतर बाहेर जायचं बोलले की घाईघाईमध्ये इकडं तिकडं होतंय माझ्याकडून। तरी ते ना जे काही आता पसारा पडलेला होता ते सगळं मला आवरून घ्यायचं होतं। पहिले सकाळचे भांडे घासलेले होते ते मांडणीमध्ये लावायचे होते आणि मला एका ताईने सांगितलं होतं की तुझी मांडणी कसं काय असं नीवनेटकं राहते, तू म्हणजे ते पांगत नाही का? माझं तर लगेच पांगून जाते। तर कसं आहे, आपण जसे भांडी घासले तशी व्यवस्थित ज्या जागेवरून आपण भांडं उचलले त्याच जागेवर ठेवलं तर आपली मांडणी एकदम व्यवस्थित राहते आणि नीवनेटकं पण दिसते। कितीही घाई झाली ना तरी पण आहे ना मी जिथली वस्तू तिथंच ठेवते, मग माझं जास्त पसारा पण होत नाही आणि व्यवस्थित पण दिसते। तरी त्याने सगळे भांडे माझे लावून झाले होते, आता झाडू मारायचं होतं। किचनवर जे काही भांडे होते घासायचे ते सुद्धा मला घासून घ्यायचे होते। आता संध्याकाळचे 7 वाजले होते, 7 वाजता मी कामाला का उशिरा लागलेत, माझ्याकडे ताई आणि भाऊजी आले होते, त्याच्यासोबत गप्पा मारत इतकं उशीर झालाय, नाही तर मी लवकर आवरलं असतं। म्हणजे घरच्या कामाला मी 6 वाजताच लागत असते, दिवाबत्ती सगळं काही कामं माझे ना 7 पर्यंत आवरून जातात, त्याच्यानंतर मी जेवण बनवत असते। पण आज सगळं उलटच झालंय, म्हणजे जास्त उशीर होतच चाललंय। म्हटलं जाऊ दे आता करते हळूहळू करून। तरी ते पहिले ना सगळे भांडे लावून घेतले, त्याच्यानंतर घरात सगळीकडे आता झाडू मारून घ्यायचं होतं। बोलतात ना दिवस माळल्यावर झाडू मारायचं नाही, पण आज थोडंसं मला उशीर झालं होतं। ते पण आलेले, ते बोलले की तू आतापर्यंत झाडू कसं काय मारलं नाही, आज कसं काय तुला उशीर झालाय? म्हटलं ताई वगैरे आले होते म्हणून मला उशीर झालाय। त्याला माहिती आहे की ही न बरोबर टाईमवर कामं सगळे करून घेते, कधीच म्हणजे असं राडा पडू देत नाही, म्हणून ती मला कधीच बोलत नाही की तू म्हणजे हे लवकर केलं नाही, ते लवकर केलं नाही। हां, इतकं सांगणार की म्हणजे आपण जर जास्त चिडलो तर बोललोय ना तर मला दिवसभर असली कामं असतात, तसले असतात, तेव्हा ते म्हणतात की तू दिवसभर काय करतीस? पण असं नाही कधी बोलत की तू हे केलं नाही, ते केलं नाही, कधीच नाही। तर असं इथे सगळ्या घरात झाडू मारून झालं होतं। आता त्याच्यासाठी चहा ठेवायचं होतं आणि देवपूजासुद्धा मला करायची होती। म्हटलं चला पहिले देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर चहा ठेवते। मस्त त्यानं दिवा लावला आणि संध्याकाळचं ना घरात देवपूजा झाली का मग मस्तच वाटते, खूप छान वाटते। तरी ते पहिले देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि झाली माझी देवपूजा। आणि एका ताईने सांगितलं होतं की ताई तुझं मंदिर खूप छान आहे। तर खरंच माझ्या मंदिरातले देव इतके छान दिसतात ना, मला पण खूप आवडते। मी कधी कधी ना पूजा करताना तिकडंच बघत बसते आणि एकदम मस्त वाटतात ते, पूर्ण असं गच्च भरलेलं माझं मंदिर आहे। आणि म्हणतात ना जिथे आपण देव बसवतो तिथे छानच वाटतं, तसंच माझ्या मंदिरात वाटतंय बघा। तर मस्त इथं माझी पूजा करून पण झाली होती। म्हटलं चला आता झालंय आता हॉलमधलं काम सगळं, आता किचनमध्ये
पहिले तर ह्या किचन ओट्यावरचे काही भांडे होते ना, ते मला आता उचलून घ्यायचे होते. बाकीचे सगळं माझं खालचं आवरून झालं होतं. आता इतका पसारा कसं होतंय माहिती का, म्हणजे राजवीर आहे ना स्कूलमध्ये गेला नव्हता, म्हणजे आज गेलाच नाही तो. तर ते दिवसभर इतका पसारा करत असतो आणि जे वस्तू त्याची खेळायची नाही ना, ते सुद्धा तो काढून ठेवतो. किचन ओट्यावर सुद्धा भांडे वगैरे काढतोय. म्हटलं जाऊ द्या, त्याला कोणी असं जवळ खेळायला नाही ना, म्हणून तो असं करतोय. तर तो आता सध्यानं ताईच्याकडे गेला होता, म्हणजे त्याच्या मागं लागलाय आणि त्याच्या घरी गेला. तिथे कसं लेकरं आहेत ना, तर त्याला चांगलं वाटतंय आणि इथं कसं तो एकटा पडून जातोय. तर असं ते ना काही कडधान्य होते ते मला भिजू घालायचे होते. वाटाणे वगैरे भिजू घातले आणि तुम्ही म्हणतात ना, तू कडधान्य कशामध्ये ठेवते ताई, की म्हणजे फ्रीजमध्ये ठेवतेस की वरती ठेवते? तर मी वरतीच ठेवते ताई, पण कसं इतकं आपल्याला एका महिन्याचं लागतं ना, तितकंच मी आणत असते. आता आपण जास्त करून 1-1 किलो सगळं कडधान्य आणत असतो, म्हणजे मटकी वगैरे मूग इतकं काही जास्त आपण आणत नाही. तर ते मी काय करते, पिशवीमध्येच ठेवते आणि मग डब्यामध्ये ठेवते. तसं करून जर आपण ठेवलं तर मग कधीच कीड लागत नाही आणि आपण जर असं डायरेक्ट डब्यात टाकून दिलं मोकळं तर कीड लागते. डायरेक्ट असं पिशवीमध्ये ठेवायचं, मग कधीच कीड लागत नाही. मी तसंच ठेवते आणि कधीच माझ्या घरात कीड तुम्हाला दिसणार नाही किंवा कोणत्याच कडधान्याला कीड लागत नाही किंवा गव्हाला पण लागत नाही, पण गावाकडे एखाद्या वेळेस लागून जाते. तर असं इथे मस्त न कणिक मळून घेतलं. चपात्यासुद्धा माझे बनवून झालेल्या होत्या. आता मला फक्त पिठलं करायचं होतं. आता मी त्याला विचारलं होतं भाजी काय करू, ते बोलले खूप जास्त उशीर झालाय, तुला जे बनवायचं ते झटपट बनवून घे. तर म्हटलं चला, मी पिठलं एकदम सोपं आहे, झटपट होतंय. राजवीरला पण आवडते आणि त्याला इतकं आवडत नाही बरं का. ते कधीतरी खातात, म्हणजे महिन्यामध्ये एखाद्या वेळेस ते पिठलं खात असेल, म्हणजे बेसन, नाही तर बाकीच्या टाईममध्ये ते कधीच खात नाही. कधी कधी आपल्याला पण ते समजून घेतात की नाही, जर उशीर झाला जास्त तर तब्येत पहिलीच तिची बरी नाही, कशाला इतकं हे करत बसायचं, म्हणून ते बोलतात की हो चालेल मला. तर त्याला काही जास्त आवडत नाही. तरी ते ना कांदे वगैरे जे काही मला तयारी करायची होती ती करून ठेवली आणि लगेच इथं पीठ वगैरे पण घेतलं. आणि राजवीरला सकाळपासूनच बरं नव्हतं, म्हणून त्याला ना ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. म्हटलं त्याला एकदा आणा, कसं लेकरू कधीच बिमार पडत नाही ना, आज त्याला बरं वाटत नव्हतं. आणि मग तो जर घरात असं बिमार पडलंय ना, तर माझं कसल्यातच मन लागत नाही. माझं लेकरू असं आहे ना, त्याला कधी असं म्हणजे दुखणं वगैरे येत नाही आणि आलं ना, तर तो इतकं शांत पडतो ना, तरी एका जागेवरून उठत पण नाही आणि ते आम्हाला बघता येत नाही. म्हटलं एकदा हॉस्पिटलमधून आणा, म्हणजे जास्त तब्येत त्याची खराब नव्हती, तरी पण मला असं वाटतं की त्यानं खेळत राहायला पाहिजे. म्हटलं चला, तेपर्यंत माझं इथं जेवणसुद्धा बनवून होते. तर इथं ना मला पिठलंच बनवायचं होतं. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि लगेच कांदेसुद्धा परतायला टाकलेत. लसूण, अजून हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं काही फ्राय करून घेते अगोदर आणि लगेच आहे ना त्याच्यामध्ये जे काही पीठ आपण भिजवून ठेवतो ते घालायचं. एकदम सोपी भाजी आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की माझ्या भाज्या खूप गावाकडच्या जसं आपण बनवतो ना तसल्या असतात आणि एवढं मला दाखवू वाटत नाही. पण तुमची इच्छा असते ना बघायची, म्हणून मी तुम्हाला दाखवत असते. तर मी ह्या पिठल्यामध्ये ना चिंच पण टाकते. आता आम्ही गावाकडं ना पहिली मम्मी खूप बनवायची, म्हणजे चिंच टाकून जर आपण बेसन केलं किंवा पिठलं केलं तर तिची चव इतकी छान लागते. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि मग मला सांगा. एकच नंबर लागते बघा. आणि उन्हाळा लागलं की आपल्याला आंबट चिंबट जास्त खाऊशी वाटते, म्हणून मी नेहमी बनवत असते. तर खरंच खूप छान झालं होतं. इथे ना लगेच माझं बेसन सुद्धा टाकून झालं होतं. म्हटलं चला आता लगेच ताटं लावते आणि गरम गरमच चांगलं लागते, थंड चांगलं लागत नाही. आणि तोपर्यंत ते पण आले होते. म्हटलं चला लगेच आता जेवण घेऊया. तर सगळ्याची ताटे इथं लावली आणि मी इथं जेवायला बसले. आता पटकन जेवण करून घ्यायचं की त्याच्यानंतर राजूला सुद्धा मेडिसिन वगैरे द्यायची होती आणि लवकर त्याला झोपू घालायचं होतं. आता जेवायचं इतकं मोठं हे ना त्याचं खूपच जास्त खूप त्रास देतोय आणि त्याचे पप्पा त्याच्या मागच राहतात. खरंच इतकं हे करतात ना, हे खाय बाळ तू, ते खाय, कसं खाणार तू, बाहेरचं खाणार का, घरचं खाणार का. पण तो कोणत्याच गोष्टीला हो म्हणत नव्हता. त्याला खोकलाच खूप जाम येतो होता आणि खोकल्यासाठी काय द्यायचं नक्कीच मला सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. तरी त्याने सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता भांडे वगैरे राहिले होते तेही सुद्धा मला घासायचे होते. भांडे घासून तर माझे झालेच होते अगोदर, म्हणजे सगळ्या क्लिप घ्यायला गेलो तर आपण खूप मोठं ब्लॉक होऊन जातो, म्हणून मी शॉर्टकटमध्ये घेत असते. किचन ओटा घासला, भांडे घासले, त्याच्यानंतर माझी ना ही शिलाई मशीन मी बाहेर ठेवत असते. आता घरात जागा नाही ना म्हणून, तर त्याच्यावर असं कापड ठेवलं की मग धूळ वगैरे बसत नाही, नाही तर खूप जाम अशी धूळ बसून जाते. पहिल्यांदा मी माझी मशीन बाहेर ठेवतीये, जागा कमी पडते म्हणून. तरी ते ना संध्याकाळचं बघा मला ब्रश केल्याशिवाय जमत नाही, मी नेहमी करत असते. आपल्याला कसं खूप म्हणजे आळस येतोय की नको संध्याकाळचं कशाला करायचं, पण जेव्हा ना आपण डॉक्टरकडे जातो ना तेव्हा ती ड्रिल
टाकतात ना आपल्या दाताईमध्ये, तेव्हा समजतं आपल्याला आणि सगळं आठवतंय की आपण केलं असतं तर काय झालं असतं. 2 मिनिटाचं काम होतं. आता किती त्रास झेलावं लागते ते बघून तर मला खरंच कधीच मी तशी झोपत नाही. नेहमी मी ब्रश करत असते. ते लगेच फ्रेश पण झाले. एकदा संध्याकाळचं हे काम मी महत्त्वाचं समजून करून घेत असते आणि आता उन्हाळा लागले तरी पण माझे ओठ खूप म्हणजे असे ड्राय झालेत आणि रात्रीचं ताप आल्यावर आपल्याला कसं होतंय तसं होतंय मला सध्या. म्हणून व्हासलीन लावणं खूप गरजेचं वाटतं मला, नाही तर खूप त्रास होतो, असं ब्लड वगैरे निघायला लागतंय. तर केस नेहमी मी ना रात्रीचं असं म्हणजे विंचरून झोपत असते, जेणेकरून त्याच्यामध्ये गुंता पण होत नाही आणि ते चांगले पण राहतात. आणि वेणी घालणं तर खूप गरजेचं मी समजत असते. म्हणजे लाँग असू द्या केस किंवा शॉर्ट असू द्या, आपण जर वेणी घालून झोपलोय की आपली केस कधीच गुंतत नाही किंवा जास्त गळत पण नाही. हा मोठा कारण असतोय बघा. आपण जर मोकळे सोडून झोपलोय की आपली इतके केस गळतात ना, मी पहिली तशीच करायची, डायरेक्ट मोकळे सोडून झोपून जायची ना, इतके केस माझे सकाळची गळायची मरणाची. पण वेणी घालून जर आपण झोपलोय तर कधीच आपले केस गळत नाही आणि वेणी टाकलेले केस सकाळी ओपन केले ना आपण तर खरंच खूप छान वाटतात आणि खूप फुगल्यासारखे वाटतात ते. मस्त मला तर खूप प्रचंड आवडते. तर इथे ना लगेच वेणीसुद्धा घालून घेतली आणि त्याच्यानंतर फ्रेश झाले होते म्हणून माझी टिकलीसुद्धा पडली होती. म्हटलं चला आता हे पण आवरून घेते. तर मस्त माझं इथं आवरून पण झालं होतं. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.